नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, सगळ्यांना शुभ सकाळ। शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमत्ता परीक्षेची आपण तयारी करत आहोत। टेट 3 ची आपण तयारी करत आहोत। आपल्या सगळ्यांना शिक्षक व्हायचं मित्रांनो। अभिज्ञता या घटकामध्ये इंग्रजी जो विषय आहे त्याची आपण तयारी करत आहोत। या आधीच्या तासिकांमध्ये आपण असरेटिव्ह सेंटेन्सचं पेशवेस पाहिले, म्हणजेच आपण स्टेटमेंटचं विधानार्थी वाक्यांचं पेशवेस पाहिले। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आज आपण जो टॉपिक पाहणार आहोत त्याचं नाव आहे पॅसिव वॉइस ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस। पॅसिव वॉइस ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच पॅसिव वॉइस ऑफ क्वेश्चन्स, प्रश्नार्थी वाक्यांचे पेशवेस। आणि गंमत अशी आहे, ज्या विद्यार्थ्याला असरेटिव्ह सेंटेन्सचं पेशवेस येतं, ज्या विद्यार्थ्याला स्टेटमेंटचं पेशवेस येतं, विधानार्थी वाक्याचं पेशवेस येतं, त्यालाच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं पेशवेस जमतं, शिकवल्यानंतर येतं। म्हणून तुम्हाला आता मी जर समजा प्रश्नार्थी वाक्यांचं पेशवेस शिकवायला घेतलं तर तुम्हाला ते चांगल्या रीतीने समजेल असं नाही। आणि तुम्हाला प्रश्नार्थी वाक्याचं पेशवेस मी समजावून सांगितल्यानंतर सुद्धा जर समजत नसेल तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला विधानार्थी वाक्यांचं पेशवेस येत नाही। आणि म्हणून प्रश्नार्थी वाक्यांचं पेशवेस तर मी आज तुम्हाला शिकवणारच आहे। प्रश्नार्थी वाक्य कशाला म्हणतात, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कशाला म्हणतात हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे, त्याला ओळखायचं कसं हे सांगणारच आहे। पण त्यापूर्वीची माझी एक अट आहे तुम्हाला की तुम्ही काय करा, विधानार्थी वाक्यांचं जे पेशवेस ते आधी पाहून घ्या। या चॅनलवर मी तुम्हाला असरेटिव्ह सेंटेन्सचं 12 पैकी 8 काळांचं पेशवेस होतं, त्या 8ही काळांचं पेशवेस मी तिथं शिकवलेलं आहे। 8 व्हिडिओज आहेत 8 काळांचे पेशवेसचे, ते तुम्ही अगोदर जाऊन पहा, मगच तिथे एक बेस तयार होईल, फाउंडेशन तयार होईल। आणि तो बेस तयार झाल्याच्या नंतर विधानार्थी वाक्याचं पेशवेस तुम्हाला येऊ लागल्यानंतर तुम्हाला हे समजेल पेशवेस ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस। समजलं? चला मग आता आधी काय करूया, पेशवेस ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस पाहण्यापूर्वी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय ते आधी बघूया। बघा, याच्यापूर्वी आपण पाहिलं होतं पेशवेस ऑफ असरेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे आपण असरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय पाहिलं, मग त्याचं पेशवेस पाहिलं। मग आज आपल्याला पाहायचंय पेशवेस ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स। मग इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, क्वेश्चन म्हणजे काय, हे आधी आपल्याला माहित असलं पाहिजे। मित्रांनो, इंग्रजीमध्ये 4 प्रकारची वाक्य आहेत। देर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस इन इंग्लिश: असरेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इंपरेटिव्ह सेंटेन्स अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स। विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारवाचक वाक्य, अशी वाक्याचे 4 प्रकार आहेत। या 4ही प्रकारच्या वाक्यांचं पेशवेस होतं, पेशवेस परीक्षेमध्ये विचारलं जातं आणि ते आपल्याला माहित असलं पाहिजे। आपल्या टेटच्या परीक्षेला किमान एक तरी प्रश्न हमखास येतो, जास्तीत जास्त 2 प्रश्न येतातच। आणि म्हणून बघा, 2 प्रश्नांसाठी आपल्याला ह्या सगळ्याच प्रकारच्या वाक्यांचं पेशवेस माहित असलं पाहिजे। मग प्रश्न असा आहे, व्हॉट इज अन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? जे वाक्य, जे सेंटेन्स क्वेश्चन विचारण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी वापरलं जातं त्याला म्हणतात इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स। इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इज अ सेंटेन्स विच इज यूज्ड टू आस्क अ क्वेश्चन। इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इज अ सेंटेन्स विच इज यूज्ड टू आस्क अ क्वेश्चन। प्रश्न विचारण्यासाठी वापरलं जाणारं जे वाक्य आहे त्याला म्हणतात इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स। द नेक्स्ट क्वेश्चन इज, हाऊ इज द स्ट्रक्चर, हाऊ इज द कंपोजिशन ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, हाऊ कॅन वी नो द गिवन सेंटेन्स इज an interrogative sentence or not? How can we find the given sentence is a question or not? दिलेलं वाक्य क्वेश्चन आहे की नाही, दिलेलं वाक्य प्रश्न आहे की नाही, हे आपल्याला कसं कळेल? तर काही मुलं म्हणतील सोपं आहे सर, शेवटी क्वेश्चन मार्क दिसला की तो क्वेश्चन असतो। हो, शेवटी क्वेश्चन मार्क दिसला की तो क्वेश्चन असतो, 100% करेक्ट आहे। पण क्वेश्चन मार्क वरून एखादा प्रश्न आपल्याला ओळखू येत नाही। समजलं मित्रांनो? म्हणजे क्वेश्चन मार्क दिल्यामुळे कोणी प्रश्नार्थी होत नाही असं मला म्हणायचं आहे। म्हणजे क्वेश्चन मार्क दिला म्हणून कोणी प्रश्नार्थी होत नाही मित्रांनो। तर क्वेश्चन मार्क हे एक विरामचिन्ह आहे, पंक्च्युएशन मार्क आहे, आणि दिलेलं वाक्य प्रश्नार्थी असेल तरच ते द्यायचं असतं। समजलं? म्हणून आधी वाक्य प्रश्नार्थी असेल
तरच त्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क दिला जातो. हा, आता त्याला काही माहितीच नाही क्वेश्चन म्हणजे काय, तर त्यांना क्वेश्चन मार्क पाहून क्वेश्चनला ओळखू शकता. पण क्वेश्चन मार्क दिल्यामुळे कुणी प्रश्नार्थी होत नाही. फॉर एक्झाम्पल, ही सॉ an elephant. Look at this sentence. He saw an elephant. त्याने एक हत्ती पाहिला. If I put a question mark at the end of this sentence, does this sentence become a question? Does this sentence become an interrogative sentence? No. The answer is no. जर या वाक्याच्या शेवटी मी क्वेश्चन मार्क दिला तर हे प्रश्नार्थी वाक्य बनते का, तर नाही. हे प्रश्नार्थी वाक्य होईल का, नाही. तर म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, तर क्वेश्चन मार्क दिल्यामुळे कोणी क्वेश्चन होत नाही. तर मला सांगायचंय मग क्वेश्चन कशाला म्हणायचं, कसं असते क्वेश्चन. काही जण म्हणतील वाक्याच्या सुरुवातीला एखादा WH वर्ड आला, वाक्याच्या सुरुवातीला एखादा WH वर्ड आला तर दिलेलं वाक्य क्वेश्चन असते असं कोणी म्हणेल. वाय, वेन, हाऊ, व्हॉट, हू यासारखे WH वर्ड जर वाक्याच्या सुरुवातीला आले तर तो क्वेश्चन असतो असं कोणी म्हणेल. तर पहा, व्हॉट ही सेज इज ट्रू. लुक ॲट दिस सेंटेन्स. आता या वाक्याच्या सुरुवातीला व्हॉट हा शब्द आलाय, WHAT व्हॉट हा WH वर्ड आहे, क्वेश्चन वर्ड देखील म्हणू शकता त्याला. पण या वाक्याच्या सुरुवातीला आलाय तर हे वाक्य क्वेश्चन होईल का, तर नाही. कोणी म्हणलं सर इथे क्वेश्चन मार्क द्या, तरी हे वाक्य क्वेश्चन होणार नाही. कारण का, हे वाक्य क्वेश्चन नाही, हे वाक्य आहे असरेटिव्ह सेंटेन्स. का, ज्या इंग्रजी वाक्याच्या सुरुवातीला करता येतो त्याच्यानंतर क्रियापद येते अशी वाक्य असरेटिव्ह असतात. अशा वाक्याच्या सुरुवातीला WH वर्ड लिहिल्यामुळे कोणी क्वेश्चन होत नाही, WH टाईप क्वेश्चन सुद्धा होत नाही. हे वाक्य असरेटिव्ह सेंटेन्सच आहे. समजलं मित्रांनो, व्हॉट ही सेज इज ट्रू. तो जे म्हणतो याचा अर्थ काय आहे, जे. याचा जो वर्डचा अर्थ इथं कंजक्शन म्हणून होतो आणि तो आहे जे. व्हॉट या शब्दाचा अर्थ होतो जे. हे कंजक्शन आहे, अव्यय आहे. आणि व्हॉट हा शब्द इथं क्वेश्चन वर्ड म्हणून काम करत नाही, तर इथं तो एक कंजक्शन म्हणून काम करत आहे आणि त्या कंजक्शन सुरू होणार हे वाक्य आहे, हे वाक्य विधानार्थी आहे. तर आता वाक्य प्रश्नार्थी नाही, विधानार्थी आहे. समजला. तर WH वर्ड लिहिल्यामुळे देखील कोणी क्वेश्चन होत नाही, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स होत नाही, प्रश्नार्थी वाक्य होत नाही, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. मग WH वर्ड सुरुवातीला असल्यामुळे कोणी क्वेश्चन होत नाही, क्वेश्चन मार्क शेवटी दिल्यामुळे देखील कोणी क्वेश्चन किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असत नाही. मग कसं असते आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. तर मित्रांनो, एक सोपी पद्धत आहे, एक सोपी ट्रिक आहे. इंग्रजीच्या प्रत्येक वाक्याची कशी आहे माहिती आहे का तुम्हाला, रचना जडणघडण वेगळी आहे. विधानार्थी वाक्यामध्ये सुरुवातीला करता येतो, नंतर क्रियापद येतं. आज्ञार्थी वाक्याची सुरुवात म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात क्रियापदाच्या मूळ रूपानेच होते, त्याच्या सुरुवातीला करता नसतो. त्याच्यानंतर आता क्वेश्चन जो आहे किंवा चला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स सांगतो, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात वॉटर, वॉट अँड आणि हाऊ सारख्या शब्दाने होते. किंवा एखादा उद्गारवाचक शब्द असेल तर त्याने उद्गारवाचक वाक्याची सुरुवात होते, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात होते. तसं प्रश्नार्थी वाक्याची सुद्धा एक विशिष्ट अशी रचना आहे. तर मित्रांनो, कशी असते रचना प्रश्नार्थी वाक्याची, ज्या इंग्रजी वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब येते, ज्या इंग्रजी वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब असते, सहाय्यकारी क्रियापद असते, असं जगातलं कुठलंही कसलंही कोणतंही इंग्रजी वाक्य प्रश्नार्थी असते, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असते. मित्रांनो, पूर्वी ज्या सरळ शिवायच्या परीक्षा व्हायच्या त्या परीक्षांमध्ये विचारलं जायचं, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, विच ऑफ द फॉलोइंग अन असरेटिव्ह सेंटेन्स. बरोबर नाही. आणि एवढ्याला 2 मार्क होते, एका प्रश्नाला 2 मार्क्स. समजलं. म्हणजे प्रश्नाचा प्रकार जरी कळला सांगितला तरी 2 मार्क मिळायचे. तेव्हा आपल्याला माहित असायला पाहिजे होतं की वाक्याचा प्रकार कोणता आहे. मग आज आपण पेशवेची रचना पाहत आहोत, पेशवेमध्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्स पेशवेत पाहत आहोत. प्रश्नार्थी वाक्य कशाला म्हणतात, कशी असते रचना हे सांगत आहे मी तुम्हाला. ज्या इंग्रजी वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होते ते वाक्य प्रश्नार्थी असते. फॉर एक्झाम्पल, आर यू सिंगिंग अ सॉन्ग, हे वाक्य पहा.
या वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब आले, हे वाक्य प्रश्नार्थी आहे. डीड ही प्ले क्रिकेट? तो क्रिकेट खेळला का? या वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब आले, हे वाक्य प्रश्नार्थी आहे. मे आय कम इन सर? मे आय कम इन सर? या वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब आहे, हे वाक्य प्रश्नार्थी आहे. विल ही पास द एक्झाम? या वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब आहे, हे वाक्य प्रश्नार्थी आहे. If you study every sentence, if you analyze every sentence which I wrote on the board, you come to know that every sentence has begun with helping verb. Every sentence has a helping verb before it. And that's why every sentence is a question. Are you singing a song? तुम्ही गाणं गात आहात का? Did he play cricket? तो क्रिकेट खेळला का? May I come in sir? मी आत येऊ का? Will he pass the exam? तो परीक्षा उत्तीर्ण होईल का? ही प्रत्येक वाक्य तुम्ही पहा, ही वाक्य प्रश्नार्थी आहेत. म्हणजे याचा अर्थ असा, जगातल्या कुठल्याही इंग्रजी वाक्याच्या सुरुवातीला जर हेल्पिंग वर्ब दिसलं, 100% ते वाक्य प्रश्नार्थी आहे. वाक्याचा प्रकार इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. समजलं? म्हणजे प्रश्नार्थी वाक्य बनवण्यासाठी हेल्पिंग वर्बची आवश्यकता असते. एखादं वाक्य प्रश्न होण्यासाठी वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब घ्यावंच लागते, तेही वाक्याच्या सुरुवातीला. सगळ्यात महत्वाची गोष्ट. मग काही जण म्हणतील सर आम्ही पाहिलेली वाक्य, जी आम्ही वाक्य पाहिली होती आधी पूर्वी, WH वर्डने सुरू होत होती, मग तिथे कुठे हेल्पिंग वर्ब सुरुवातीला असते? त्या वाक्याच्या सुरुवातीला तर WH वर्ड असतो. नाही मित्रांनो, तुम्ही त्या वाक्याने आज जाऊन पुन्हा एकदा पहा. त्या वाक्यांच्या सुरुवातीला WH वर्ड जरी असला, WH वर्डच्या लगेच नंतर तुम्हाला हेल्पिंग वर्ब दिसेलच. म्हणजे काय तर ती वाक्य जी आहेत तुम्ही जी पाहिलेली आहेत, व्हॉट इज युअर नेम, हु इज युअर फादर, अशा प्रकारची जी वाक्य आहेत त्यांच्या सुरुवातीला WH वर्ड आहे. पण या WH वर्डच्या लगेच नंतर कोण आहे बघा, हेल्पिंग वर्ब आहे. म्हणजे आधीच प्रश्नार्थी असलेल्या वाक्याच्या पूर्वी, म्हणजे आधीच प्रश्नार्थी असलेल्या वाक्याच्या पूर्वी, हे आधीच प्रश्न असलेली वाक्य आहेत. आधीच प्रश्नार्थी असलेली वाक्य आहेत. आधीच प्रश्नार्थी असलेल्या वाक्याच्या पूर्वी जर तुम्ही एखादा WH वर्ड लिहिला, फॉर एक्झाम्पल आर यू सिंगिंग अ सॉन्ग हे वाक्य आहे, तर याच्यापूर्वी मी WH वर्ड लिहिला तर व्हाय आर यू सिंगिंग अ सॉन्ग. पहा, हे आधीच पूर्वीच प्रश्नार्थी असलेलं वाक्य आहे. याच्या सुरुवातीला मी WH वर्ड लिहिला, व्हाय आर यू सिंगिंग अ सॉन्ग. बघा, आधीच प्रश्नार्थी वाक्य होतं, त्याच्यापूर्वी मी WH वर्ड लिहिला. तर बघा, आधीच प्रश्नार्थी असलेलं वाक्य, त्याच्यापूर्वी मी WH वर्ड लिहिला, तर हे वाक्य देखील आता प्रश्नार्थीच आहे, फक्त याचं नाव बदलेल, याला म्हणतील WH टाईप क्वेश्चन. डिड ही प्ले क्रिकेट? मी याच्यापूर्वी WH वर्ड लिहिला, वेअर डिड ही प्ले क्रिकेट? तो क्रिकेट कुठे खेळला? बघा, आधीच प्रश्नार्थी असलेल्या वाक्यापूर्वी WH वर्ड लिहिला, तर ते वाक्य देखील प्रश्नार्थीच होतं, पण कोणतं WH टाईप क्वेश्चन म्हणून याला ओळखतात. मग तुमच्या लक्षात आलंय की WH वर्डमुळे कोणी प्रश्नार्थी होत नाही. तुमच्या लक्षात आलं असेल, WH वर्ड सुरुवातीला लिहिल्यामुळे कोणी प्रश्नार्थी होत नाही. ज्या इंग्रजी वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब येतं, अशी वाक्य प्रश्नार्थी येतात. मे आय कम इन सर? इथे जर आपण हाऊ लिहिलं, हाऊ मे आय कम इन सर, सर मी आत कसा येऊ? बघा, या वाक्याच्या सुरुवातीला WH वर्ड आलाय, हाऊ, हे वाक्य प्रश्नार्थी आहे. विल ही पास द एक्झाम? वेन, मी जर इथे लिहिलं वेन, तर याचा अर्थ काय होतो? वेन विल ही पास द एक्झाम? तो परीक्षा कधी पास होईल? म्हणजे आधीच प्रश्नार्थी असलेल्या वाक्याच्या पूर्वी WH वर्ड आल्यास अशी वाक्य प्रश्नार्थीच असतात, फक्त त्याचं एक नाव बदलतं, यांना WH टाईप क्वेश्चन म्हणतात. मग अशा वाक्यांचं पेशवेज कसं करायचं? पहा, दोन्ही प्रकारच्या, केवळ हेल्पिंग वर्बने सुरू होणाऱ्या वाक्यांचं पेशवेज कसं करायचं, किंवा WH वर्डने सुरू होणाऱ्या वाक्यांचं पेशवेज कसं करायचं, हे पाहूया. चला, तुम्हाला आता प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय कळलं असेल, प्रश्नार्थी वाक्याची रचना कशी असते हे कळलं असेल, ठेवण कशी असते हे कळलं असेल. तुम्ही हे लिहून घेऊ शकता. आणि आज जी महत्वाची बाब मी तुम्हाला समजावून सांगली आहे, ती तुम्ही चिरकालपर्यंत लक्षात ठेवा. आणि याच्यानंतरचा जो आपण टॉपिक पाहणार आहोत, नरेशन, डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच, त्यामध्ये सुद्धा प्रश्नार्थी वाक्यात आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. त्या दिवशी आज सांगितलेल्या सगळ्या बाबी तुम्हाला कामास येतील. बघा, चला मग आता लवकरात लवकर काय करा मित्रांनो, हे लिहून घ्या. मित्रांनो,
सर्वांनी आधी हे टायटल पाहून घ्या. पॅसिव्ह वॉइस ऑफ व्हर्बल क्वेश्चन और यस नो टाइप क्वेश्चन. पहा, सर्वात अगोदर इंटरोगेटिव्ह सेंटेन्सच्या पॅसिव्ह मध्ये, प्रश्नार्थी वाक्यांच्या पॅसिव्ह मध्ये आपण व्हर्बल क्वेश्चनचं पॅसिव्ह पाहणार आहोत. यस नो टाइप क्वेश्चनचं पॅसिव्ह पाहणार आहोत. तुम्हाला हा काय प्रकार आहे? हा तोच प्रकार आहे जो मी तुम्हाला आता सुरुवातीला सांगितला आहे. ज्या इंग्रजी वाक्याची सुरुवात केवळ हेल्पिंग व्हर्बने होते, ज्या इंग्रजी वाक्याची सुरुवात केवळ हेल्पिंग व्हर्बने होते, त्याला यस नो टाइप क्वेश्चन म्हणतात किंवा व्हर्बल क्वेश्चन म्हणतात. पहा, हे वाक्य पहा. इज ही ड्रॉइंग अ पिक्चर? लुक ॲट दिस सेंटेन्स. इज ही ड्रॉइंग अ पिक्चर या वाक्याची सुरुवात केवळ सहाय्यकारी क्रियापदाने झालेली आहे, हेल्पिंग वर्बने झालेली आहे, म्हणून हे वाक्य प्रश्नार्थी आहे. आणि आता तुम्ही या वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क देऊ शकता. वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने झालेली आहे, हे वाक्य प्रश्नार्थी आहे. इज ही ड्रॉइंग अ पिक्चर असं वाक्य आहे, वाक्य प्रश्नार्थी आहे. बरं, कसलं प्रश्नार्थी आहे? बघा, याला वर्ब न सुरू झालं, हेल्पिंग वर्ब न सुरू झालं म्हणून याला व्हर्बल क्वेश्चन देखील म्हणतात. किंवा याचं उत्तर एकतर यस येते किंवा नो येते. बघा, इज ही ड्रॉइंग अ पिक्चर? तो चित्र काढत आहे का? मग उत्तर येते काढत असेल तर यस, हो. आणि चित्र काढत नसेल तर उत्तर येते नो, नाही. मग याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये येते, यस किंवा नो मध्ये येते, म्हणून याला काही लोक यस नो टाइप क्वेश्चन देखील म्हणतात. मग अशा वाक्यांचं पॅसिव्ह करणं फार सोपं आहे. मग अशाच वाक्यांचं आपल्याला पॅसिव्ह करायचं. आधी सुरुवातीला कसं असतं, हे जे यस नो टाइप क्वेश्चन असतात त्यांची सुरुवात केवळ आणि केवळ हेल्पिंग वर्बने होते. आणि अशा वाक्यांच्या सुरुवातीला बघा फक्त हेल्पिंग वर्ब असतं, त्याच्या पूर्वी WH वर्ड वगैरे नसतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, अशा वाक्यांमध्ये सब्जेक्ट दिलेला असतो, वर्ब दिलेला असतं आणि ऑब्जेक्ट देखील दिलेला असतं. सब्जेक्ट दिलेला असतं, वर्ब दिलेला असतं आणि ऑब्जेक्ट देखील दिलेला असतं. मग अशा वाक्यांचा काळ पाहून आपल्याला त्यांचं पॅसिव्ह करायचं असतं. बाय analyzing the sentence, by seeing the tense of the sentence, we have to transform the given sentence into passive. वाक्याचा काळ पाहायचा असतो. वाक्याचा प्रकार तर पहिला प्रश्नार्थीच आहे, व्हर्बल क्वेश्चन आहे. आणि व्हर्बल जे क्वेश्चन असतं, येस नो टाइप जे क्वेश्चन असतं, त्याच्यामध्ये तिन्ही बाबी देतात. सब्जेक्ट देतात, वर्ब देतात, ऑब्जेक्ट देतात. आणि हे तुम्हाला शोधता आलं पाहिजे. काय शोधता आलं पाहिजे? दिलेल्या वाक्यातलं सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. आता या वाक्याचा काळ पहा आणि पॅसिव्ह करा. बघा, टेन्स तुमचा पिछा सोडत नाही, काळ तुमचा पिछा सोडत नाही. ज्याला काळ येत नाही त्याचा काळ जवळ आलाय असं मी विद्यार्थ्यांना म्हणतो. म्हणजे काळ जर तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला इंग्लिशमध्ये काहीच येत नाही त्याचा अर्थ होतो. अहो, टेन्स फार महत्वाचा बेसिक टॉपिक आहे. सगळं इंग्रजी व्याकरण त्या टेन्सवर आधारित आहे. तुमच्या IBPSचा पॅटर्न सुद्धा त्या टेन्सवर आधारित आहे. तुम्हाला कसं टेन्स आल्याशिवाय व्हॉइस येत नाही, टेन्स आल्याशिवाय डायरेक्ट स्पीच, इंडायरेक्ट स्पीच येत नाही, टेन्स आल्याशिवाय क्वेश्चन टॅग येत नाही, टेन्स आल्याशिवाय सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट हा जो टॉपिक आहे ज्याची म्हणजे अर्धी अधिक तयारी तुमची टेन्समध्येच होते तो येत नाही. फाइंडिंग एरर हा जो टॉपिक आहे, अहो तुम्हाला वाक्यामध्ये एरर आहे का नाही ते विचारतात. मग एररवाली क्वेश्चन सगळ्या इंग्रजी व्याकरणावरच्या सगळ्या टॉपिकवर आधारित असतात. कुठल्याही प्रकारचं वाक्य देतात आणि त्रुटी शोधा म्हणतात. कोणत्याही प्रकारच्या टॉपिकचं वाक्य देतात त्याच्यामधलं एरर शोधा म्हणतात. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला इंग्रजी ग्रामर सगळं आलं पाहिजे. मग म्हणजे तिथं सुद्धा तुम्हाला टेन्सवर आधारित प्रश्न असतात. म्हणजे त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्शन, एक पॅराग्राफ देतात त्याच्यावर 5 प्रश्न विचारतात, आकलनावर आधारित प्रश्न आहे की नाही. मग आता मला सांगा, पॅसेज समजल्याशिवाय तुम्ही प्रश्नाचे उत्तर द्याल काय? पॅसेज समजण्यासाठी तुम्हाला ते वाक्याचा अर्थ कळला पाहिजे. वाक्याचा अर्थ कधी कळेल? तुम्हाला टेन्स येत असेल तर. बरं, दिलेला जो प्रश्न आहे तो कोणत्या काळात आहे हे कळल्याशिवाय त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही योग्य काळात देऊ शकत नाही. म्हणजे होतं काय, सगळं काही टेन्सवर आधारित आहे. तर म्हणून तुम्हाला टेन्स येणं गरजेचं आहे. बरं, हे वाक्य बघा, इज ही ड्रॉइंग अ पिक्चर, वाक्य व्हर्बल क्वेश्चन आहे. या वाक्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट नेहमी देतात. तुम्ही पहा कुठं कुठं कोण कोण आहे. मग आता या वाक्याचा काळ पहा. आता मित्रांनो, आता तुम्हाला ऑन दी स्पॉट काळ कळला पाहिजे. मी तुम्हाला काही ट्रिक सांगितल्या. क्रियापदाचं चौथं रूप आहे कंटिन्युअस टेन्स आहे आणि इथं बीचं वर्तमानकाळी रूप आहे प्रेझेंट टेन्स आहे. पहा, क्रियापदाचं चौथं रूप आहे कंटिन्युअस टेन्स आहे, बीचं वर्तमानकाळी रूप आहे प्रेझेंट टेन्स आहे. आणि हे दोघं जण मिळून आपल्याला सांगतात की दिलेल्या वाक्याचा टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे.
डोळ्यासमोर, आपल्या डोळ्यासमोर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे पेशवेचे नियम आणा. काय नियम आहेत? मी तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे जे पेशवेचे नियम शिकवले ते डोळ्यासमोर आणा. काय सांगितलंय? आधी ऑब्जेक्ट घेतात, त्याच्या लगेच नंतर इज किंवा एम किंवा आर घेतात. दिसत नसेल तर थांबा 2 मिनिट. त्यानंतर वाक्याच्या अर्थाला कायम ठेवण्यासाठी बीइंग घेतात. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप घेतात आणि शेवटी बाय नंतर जो सब्जेक्ट आहे तो द्वितीय विभक्ती घेतात. तर पहा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे पेशवेचे नियम डोळ्यासमोर आणा. आता कोणत्याही प्रकारच्या वाक्याचा आपल्याला पेशवेज करण्यासाठी कोणताही टेन्स आपल्याला ऑन दी स्पॉट कळला पाहिजे, आला पाहिजे, त्याचे पेशवेचे नियम आले पाहिजेत. हे आहेत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे पेशवेचे नियम. मग हे नियम आणा डोळ्यासमोर. हे तर तुम्ही विधानार्थी वाक्याचे पेशवेचे नियम आहेत. हो, प्रश्नार्थी वाक्याचे पेशवेज करण्यासाठी सुद्धा विधानार्थी वाक्याचेच पेशवेचे नियम वापरायचे आहेत. आणि कसं ते पहा. आधी ऑब्जेक्ट घ्या. कोण आहे ऑब्जेक्ट? अ पिक्चर. पिक्चर हा शब्द एकवचनी आहे. याच्यानुसार हेल्पिंग ग्रुप घ्यायचे. इज घेऊ, एम घेऊ की आर घेऊ? तुम्ही सांगा. काय घ्यायला पाहिजे इथं? इज. वाक्याच्या अर्थाला कायम ठेवण्यासाठी क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी इथं कोणता शब्द घ्यायचा आहे? बीइंग. त्यानंतर तुम्हाला काय घ्यायचंय? थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. ड्रॉ या शब्दाचं थर्ड फॉर्म काय आहे? ड्रॉन. आणि शेवटी काय होतं? शेवटी बीवाय बाय नंतर दिलेल्या वाक्याचा हा जो सब्जेक्ट आहे तो सेकंड केसमध्ये येतो, द्वितीय विभक्ती येतो. तर अशा रीतीनं तुम्ही या वाक्याचं पेशवेज करू शकता. इज ही ड्रॉइंग अ पिक्चर. इज ही ड्रॉइंग अ पिक्चर याचं पेशवेज होतं अ पिक्चर इज बीइंग ड्रॉन बाय हिम. तो चित्र काढत होता का? चित्र त्याच्याकडून काढल्या जात होते का? तो चित्र काढत होता का? ऍक्टिव्हचा अर्थ. चित्र त्याच्याकडून काढल्या जात होतं का? पेशवेचा अर्थ. तर अशा रीतीने तुम्ही व्हर्बल क्वेश्चनचं पेशवेज करू शकता. मित्रांनो, तुम्ही लिहून घ्या. हे RBPS न आधीच्या परीक्षांमध्ये व्हर्बल क्वेश्चनवरचे जे पेशवेजचे प्रश्न विचारले आहेत ते इथं आपण आता घेऊया. चला लवकर. विद्यार्थी मित्रांनो, पाहू शकता तुम्ही बोर्डवर 4 व्हर्बल क्वेश्चन्स आहेत. 4 असे क्वेश्चन्स आहेत ज्यांची सुरुवात केवळ हेल्पिंग वर्बने होते. हे आधीच्या परीक्षांना विचारलेले काय हे क्वेश्चन्स आहेत. आधीच्या परीक्षांमध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत. बरोबर आहे. आणि हे विचारलेले क्वेश्चन असल्यामुळं तुमच्या लक्षात येईल की कसले क्वेश्चन्स विचारले जातात. पहा, या प्रत्येक प्रश्नाची सुरुवात तुम्ही पाहू शकता. डीड हेल्पिंग वर्ब आहे, कॅन हेल्पिंग वर्ब आहे, डीड हेल्पिंग वर्ब आहे, हॅव हेल्पिंग वर्ब आहे. प्रत्येक वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने झाली. प्रत्येक वाक्य क्वेश्चन आहे. आणि कसला क्वेश्चन? येस नो टाईप क्वेश्चन किंवा वर्बने सुरू होतो म्हणून व्हर्बल क्वेश्चन. मग चला यांचं पेशवेज करूया. आता सांगायचं तात्पर्य काय? प्रश्नार्थी वाक्याचं पेशवेज म्हटलं की तुम्ही काय करायचंय? आधी ते जे वाक्य आहे ते वाक्य कोणत्या प्रकारचं आहे आधी पहा. आधी हेल्पिंग वर्ब दिलंय म्हणून हे क्वेश्चन आहे. शेवटी क्वेश्चन मार्क पण दिसलाय. अशा वाक्यामध्ये सब्जेक्ट दिला असतो, वर्ब दिला असतं, ऑब्जेक्ट दिला असतं. असं वाक्य व्हर्बल क्वेश्चन असतं. या वाक्याचा काळ पहा आणि पेशवेज करा. पहा मित्रांनो, या वाक्याचा काळ पहा आणि पेशवेज करा. बघा, इथं थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आहे कंप्लीटेड आणि इथं हॅवचं वर्तमान काळ रूप आहे, हॅव कंप्लीटेड. या वाक्याचा काळ आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. कोणता काळ आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. डोळ्यासमोर प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे पेशवेचे नियम आणा आणि याचं पेशवेज करा. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे पेशवेचे नियम काय आहेत? पहा, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे पेशवेचे नियम काय आहेत तिथं दाखवतो तुम्हाला. आधी ऑब्जेक्ट घेतात, त्याच्या लगेच नंतर हॅज घेतात किंवा हॅव घेतात. त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घेतात आणि शेवटी बाय नंतर सब्जेक्ट घेतात सेकंड केसमध्ये. तर अशा रीतीनं तुम्ही प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं पेशवेज करू शकता. पहा कसं करू शकता पेशवेज. आधी तुम्हाला घ्यायचं आहे काय? ऑब्जेक्ट. आधी घ्यायचंय तुम्हाला काय? ऑब्जेक्ट. नंतर काय घ्यायचंय? हॅवचं वर्तमानकाळ रूप घ्यायचंय, हॅज किंवा हॅव. त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घ्यायचंय आणि शेवटी बाय नंतर सब्जेक्ट घ्यायचा सेकंड केसमध्ये. हे नियम फॉलो करायचंय आणि परफेक्ट टेन्सचं, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं पेशवेज करायचंय.
चला मग आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं पॅशवेज करूया. काय करूया? प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं पॅशवेज करूया. हे वाक्य प्रश्नार्थी आहे, याचं काळ बघितलं आपण. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, व्हर्बल क्वेश्चन आहे, मग ते नियम फॉलो करा आणि करा पॅशवेज. आधी काय करतात? ऑब्जेक्ट घेतात. ऑब्जेक्ट कोण आहे? द एसे. द एसे हा जो शब्द आहे तो ऑब्जेक्ट आहे, त्याला घेतलं. एसे हा शब्द एकवचनी आहे का अनेकवचनी आहे? एकवचनी आहे, म्हणून इथं ह्याचं वर्तमान काळ रूप घ्या हॅज. बिन घेतल्याशिवाय पूर्ण काळाचं पॅशवेज होत नाही, म्हणून इथं बिन घ्या. आणि त्यानंतर घ्या थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. कम्प्लीटचं थर्ड फॉर्म काय? कम्प्लीटेड. आणि शेवटी काय होतं? शेवटी बीवाय बाय नंतर करता घ्यायचं द्वितीय विभक्तीत. बरं, इथं मी एक नियम दिला नाही, बिन घ्यायचं बघा. इथं बिन घ्यायला पाहिजे होतं. नंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आणि शेवटी बीवाय बाय नंतर सब्जेक्ट. तर इथं बघा थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घ्या आणि त्यानंतर काय करायचंय? त्यानंतर बीवाय बाय घ्यायचं. दिलेला जो सब्जेक्ट आहे यू इथं द्वितीय विभक्तीत लिहायचं. पण हे अंतिम उत्तर नाही मित्रांनो. हे मी तुम्हाला आधीच्या वाक्यामध्ये पॅशवेज करताना सांगायला विसरलो. याच्या आधीचं जे आपण वाक्य घेतलं होतं मी माझ्या मनचं, त्या वाक्यामध्ये मी तुम्हाला पॅशवेज करून दाखवलंय, पण इथपर्यंत चालू आहे. पण याचं उत्तर हे नाही. का नाही हे सांगतो तुम्हाला. दिलेलं वाक्य त्यांनी दिलं होतं क्वेश्चन, दिलेलं वाक्य दिलं होतं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. तुम्हाला मी सांगितलं ऍक्टिव्हाइजचं पॅशवेज करताना वाक्याचा प्रकार जो आहे तोच ठेवायचा असतो. पॅशवेज मध्ये देखील ऍक्टिव्हाइजचं वाक्य ज्या प्रकारचं होतं पॅशवेज मध्ये ते त्याच प्रकारचं असलं पाहिजे. म्हणजे ऍक्टिव्हाइजचं पॅशवेज करताना वाक्याचा अर्थ बदलत नाही, वाक्याचा काळ बदलत नाही, रचना तेवढी बदलते म्हटलंय. आणि म्हणून वाक्याचा अर्थ बदलत नाही. दिलेलं वाक्य काय? प्रश्नार्थी आहे. आणि तुम्ही केलेलं पॅशवेज बघा बरं. आधी सब्जेक्ट आलाय, नंतर वर्ब आले. आधी सब्जेक्ट नंतर वर्ब असलं की वाक्य असते असर्टिव्ह सेंटेन्स. आधी सब्जेक्ट नंतर वर्ब असलं की वाक्य असते असर्टिव्ह सेंटेन्स. म्हणजे तुम्ही जे इथं वाक्य पाहतात ते असर्टिव्ह सेंटेन्स आहे. मग याचं काय करा? आधी तुम्ही याचं प्रश्नार्थी वाक्य बनवा. या वाक्याला तुम्ही जर असंच जर उत्तर म्हणून दिला तर हे वाक्य चुकीचं असेल. असा जर कुठला परीक्षेत पर्याय आला असेल, ऑप्शन ए वगैरे काहीतरी, तर हे उत्तर चुकीचं आहे, कारण का अर्धवट आहे, हे अंतिम उत्तर नाही. तर आपण उत्तर तर बरोबर आलंय, पॅशवेजचे तेच नियम फॉलो करायचे जे त्या काळाचे आहेत. पण दिलेलं वाक्य होतं व्हर्बल क्वेश्चन, तर येणारं उत्तर देखील व्हर्बल क्वेश्चन असलं पाहिजे. आणि मग काय करायचं? आता उत्तर तर करेक्ट आहे, फक्त याला व्हर्बल क्वेश्चन करायचं. कसं करायचं? जगातल्या कुठल्याही इंग्रजी वाक्याचं क्वेश्चन करण्यासाठी वाक्यामध्ये जे हेल्पिंग वर्ब आहे ते सगळ्यात सुरुवातीला घ्यायचं, वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं. मग तुम्ही या वाक्यातलं हेल्पिंग वर्ब शोधा आणि वाक्याच्या सुरुवातीला लिहून टाका. पॅशवेजच्या वाक्यामध्ये जे हेल्पिंग वर्ब आहे ते उचला आणि सगळ्या समोर लिहा. बघा लिहिलं मी इथे हॅज, आणि उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहा. हॅज द एसे बीन कंप्लीटेड बाय यू. तर अशा रीतीनं तुम्ही या ऍक्टिव्हाइजचं हे पॅशवेज करू शकता. हॅव यू कम्प्लिटेड द एसे? हॅव यू कम्प्लिटेड द एसे? तू एसे कम्प्लीट केलास का? त्याचं पॅशवेज येते हॅज द एसे बीन कम्प्लिटेड बाय यू. बघा कसं येतं पॅशवेज असं, हॅज द एसे बीन कम्प्लिटेड बाय यू. मग अशा रीतीनं तुम्ही व्हर्बल क्वेश्चनचं काय करू शकता? पॅशवेज करू शकता. यानंतर आपण याही पुढे जाऊया. आणि आता तुम्हाला जे मी वाक्य दिलं होतं दुसऱ्या क्रमांकाचं, ते वाक्य काय होतं? ते वाक्य डोळ्यासमोर आणा आणि त्या वाक्याचं पॅशवेज करा. ते वाक्य होतं डीड यू लिव्ह. बघा ते वाक्य असं होतं, डीड यू लिव्ह युअर बॅग इन द स्कूल. तर मग आता हे जे वाक्य होतं दुसऱ्या क्रमांकाचं त्याचं पॅशवेज करा मित्रांनो. चला याचं पॅशवेज करा. याही वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब आहे डीड. मग वाक्याचा प्रकार काय? व्हर्बल क्वेश्चन आहे. मग याच्यामध्ये सब्जेक्ट देतात, पहा दिले का? यस. त्याच्यानंतर वर्ब देतात, त्यानंतर ऑब्जेक्ट देतात. पहा हे आपलं सब्जेक्ट आहे. सब्जेक्टच्या लगेच नंतर इथं वर्ब भेटेल तुम्हाला. त्याच्या लगेच नंतर तुम्हाला असं नाऊन दिसलं तर ते आपला ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हे दोघं जण मिळून आपला ऑब्जेक्ट आहे. हा जो आहे तो उर्वरित वाक्याचा भाग आहे, रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स आहे. पॅशवेज करताना आपण ह्याला घेऊ नये, फक्त याच्या पासून इथपर्यंतच्या वाक्याचा आपण पॅशवेज करूया. करा याचा पॅशवेज. वाक्याचा काळ पहा, वाक्याचा काळ पहा. पहा प्रश्नार्थी वाक्यामध्ये डू आलं तर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे.
डज आला तर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे हेल्पिंग वर्ब, आणि डीड आला तर सिंपल पास्ट टेन्स आहे. पहा इथं डीड आलेला आहे, वाक्याचा टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स. डीड आलंय, वाक्याचा टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स. मग आता हे वाक्य सिंपल पास्ट टेन्स आहे. इथं जर डू असतं तर सिंपल प्रेझेंट, इथं जर डज असतं तर सिंपल प्रेझेंट, इथं जर डीड असेल तर देखील सिंपल प्रेझेंट नाही, आता सिंपल पास्ट. म्हणजे इथं कोणतं हेल्पिंग वर्ब आलं याच्यावरून या वाक्याचा काळ, प्रश्नार्थी वाक्याचा काळ तुम्ही ओळखू शकता. इथे जे तुम्हाला दिसतं लिव्ह हे क्रियापदाचं मूळ रूप आहे, ते कधीच बदलत नाही सिंपल प्रेझेंट मध्ये, सिंपल पास्ट मध्ये वगैरे. मग चला आता काय करूया, याचं पेशवेज करूया. डीड ओढू ओढू सांगते. डीडचं काम काय आहे? डीडचं काम आहे की वाक्याचा काळ सांगणं आणि वाक्याचा प्रकार सांगणं. डीडनं सगळ्यात सुरुवातीला येऊन सांगितलं की वाक्य प्रश्नार्थी आहे, आणि डीडनं सांगितलं की माझ्यामुळं, मी डीड असल्यामुळं, मी पास्ट टेन्स फॉर्म असल्यामुळं अख्खं वाक्य सिंपल पास्ट टेन्स आहे. मग आता सिंपल पास्ट टेन्सचे पेशवेचे नियम तुम्ही डोळ्यासमोर आणा. साध्या भूतकाळाचे पेशवेचे नियम तुम्ही डोळ्यासमोर आणा. बघा आता साध्या भूतकाळाचे पेशवेचे नियम काय आहेत? आधी ऑब्जेक्ट येतं, याच्यानुसार वॉच किंवा वेअर हे हेल्पिंग वर्ब येतं, त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब येतं, आणि शेवटी BY बाय नंतर सब्जेक्ट येतो द्विअभिधित. पहा सिंपल पास्ट टेन्सचे पेशवेचे नियम हे आहेत. आधी ऑब्जेक्ट, त्यानंतर वॉच किंवा वेअर, त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब, आणि शेवटी BY बाय नंतर सब्जेक्ट सेकंड केसमध्ये. हे नियम फॉलो करा आणि करा पेशवेज. हे सगळे नियम काय करायचे? फॉलो करायचे आणि पेशवेज करायचे. मग कसं करतात पहा. आधी घ्या ऑब्जेक्ट युअर बॅग, त्यानंतर वॉच किंवा वेअर याच्यापैकी एक हेल्पिंग वर्ब घ्यायचंय. याच्यानुसार बॅग हा शब्द सिंग्युलर असल्यामुळं इथं वॉच घेतलं जाईल. त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घ्या. लिव्हचं थर्ड फॉर्म होतं लेफ्ट. आता थर्ड फॉर्म झाल्यानंतर काय करायचं? उरलेला जो भाग आहे वाक्याचा तो इथे घ्यायचा. इन द स्कूल, आणि शेवटी आपल्या वाक्याचा जो सब्जेक्ट आहे यू तो द्वितीयाभिधी घ्यायचा. तर अशा रीतीनं तुम्ही दिलेल्या वाक्याचं पॅशवेज करू शकता. पॅशवेज मध्ये डीड वगैरे डू वगैरे घ्यायचं नाही. तर अशा रीतीनं पहा, युअर बॅग वॉज लेफ्ट इन द स्कूल बाय यू, असं याचं पॅशवेज होईल. त्यानंतर काय करायचंय? या वाक्याचं आपण पॅशवेज तर केलंय, पण हे आपलं अंतिम उत्तर नाही. का? तर पुन्हा एकदा तेच दिलेलं वाक्य प्रश्नार्थी होतं, आणि तुम्ही केलेलं जे पॅशवेज आहे ते प्रश्नार्थी नाही. कारण का? ज्या इंग्रजी वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होते ते वाक्य प्रश्नार्थी असते, आणि तुमच्या वाक्याची सुरुवात प्रश्नार्थी वाक्यासारखी आहे का? नाही. तुमच्या वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने झालेली आहे का? नाही. मग या वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने झालेली नाही, हे वाक्य विधानार्थी आहे, त्याला प्रश्नार्थी बनवायचंय. त्यासाठी हेल्पिंग वर्ब शोधा, सगळ्या समोर ठेवा. वॉज युअर बॅग, त्यानंतर लेफ्ट इन द स्कूल बाय यू. आता हे वाक्य प्रश्नार्थी झाले. कसं? तुम्ही या वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब घेतल्यामुळे. तर अशा रीतीनं दिलेलं वाक्य वर्बल क्वेश्चन असेल तर उत्तरही वर्बल क्वेश्चन नच आलं पाहिजे. चला यानंतर आता हे जे इथं वाक्य दिसतंय याचे पेशवेज आपण करूया. चला हे लिहून घ्या. आता हे जे इथं वाक्य दिसतंय आपण त्याचंही पेशवेज करूया. चला मित्रांनो, इथं जे वाक्य आहे, डिड यू इन्फॉर्म हिम अबाउट द तिकीट, या वाक्याचं आपण पेशवेज करूया. पण त्यापूर्वी हे तिसरं जे वाक्य होतं त्याचं पेशवेज आधी करूया. तर या वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब आले कॅन. वाक्य वर्बल क्वेश्चन आहे. मग वाक्यामध्ये काय काय दिले पहा. सब्जेक्ट दिलाय, कॅरी हे वर्ब दिलंय, माय बुक्स हे ऑब्जेक्ट दिलंय. अपस्टेअर्स हा जो शब्द आहे तो ऍडवर्ब ऑफ प्लेस आहे. म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स मध्ये काही ना काहीतरी असतं, एखादा शब्द असतो, एखादा शब्द समूह असतो, त्याला आपण नंतर घेऊया थर्ड फॉर्मच्या नंतर. आपल्याला जे पाहिजे ते हे आहे, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. मग वाक्याचा प्रकार, वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने झाल्यामुळे वाक्याचा प्रकार आहे वर्बल क्वेश्चन. वाक्याचा काळ पहा मित्रांनो. वाक्याचा काळ आपण कसं पाहतो? क्रियापद कोणतं दिलं हे पाहतो, हेल्पिंग वर्ब कोणता आहे, मेन वर्ब कोणता आहे, याच्यावर नुसार आपण वाक्याचा काळ पाहतो. पण इथं कॅन दिलेला आहे. वाक्याचा काळ 12 पैकी कोणताही काळ नाही. मग ओळखायचं कसं? ओळखण्यासाठी आता बघा, वाक्याची सुरुवात कॅनने झाली आहे. कॅन हे मॉडल ऑक्झिलरी आहे. कॅन हे मॉडल ऑक्झिलरी आहे. कॅन, कुड, मे, माइट, शाल, शुड, विल, वुड, नीड टू, डेअर टू वगैरे मॉडल ऑक्झिलरीज आहेत. तर त्यापैकीच कॅन आहे.
मग वाक्यामध्ये जेव्हा एखादं मॉडल ऑक्झिलरी येतं, वाक्य कोणत्याही प्रकारचं असू द्या, मग त्याचं पेशवेज करण्याचा एक वेगळा नियम आहे जो मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगला नाही. काय करायचंय, अर्थातच सुरुवातीला पेशवेज करताना ऑब्जेक्ट घ्या, त्याच्या लगेच नंतर वाक्यामध्ये जे मॉडल ऑक्झिलरी आले त्यालाच हेल्पिंग वर्ब म्हणून घ्या, त्यानंतर बी हे हेल्पिंग वर्ब घ्या, त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घ्या, आणि शेवटी बाय नंतर जो कर्ता आहे वाक्याचा तो द्वितीय विभक्ती द्या. वाक्यात एखादं मॉडल ऑक्झिलरी जर आला असेल तर त्याचं पेशवेज करण्याची ही पद्धत आहे. कोणती पद्धत, आधी ऑब्जेक्ट घ्या, त्यानंतर कॅन घ्या, त्यानंतर बी घ्या, त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घ्या, त्यानंतर काय करायचं, पी वाय बाय घेऊन सब्जेक्ट द्वितीय विभक्तीवर घ्यायचं आहे. मग चला हेच नियम फॉलो करून आपण याचं पेशवेज करूया. आधी काय करा म्हटलंय, आधी ऑब्जेक्ट घ्या म्हटले. ऑब्जेक्ट आहे माय बुक्स, ऑब्जेक्ट आहे माय बुक्स, याच्यानुसार हेल्पिंग वर्ब घ्या कॅन, त्यानंतर घ्या बी हे हेल्पिंग वर्ब, त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घ्या, कॅरीचं थर्ड फॉर्म होते कॅरीड. बघा माय बुक्स कॅन बी कॅरीड, आणि करता घ्या द्वितीय विभक्तीत. पण त्याच्यापूर्वी हे जे उरलेला भाग आहे थर्ड फॉर्मच्या लगेच नंतर लिहा, आणि शेवटी बी वाय बाय नंतर काय करायचं, इथे यू हा शब्द घ्यायचा. मग आता पहा, माय बुक्स कॅन बी कॅरीड अपस्टेअर्स बाय यू. आता हे ऍक्टिव्हायचं, हे पेशवेज आहे. आता याला काय करायचंय, हे जे पेशवेज आहे याला व्हर्बल क्वेश्चन बनवायचं आहे. इथे जे कॅन बी आहे त्याच्यापैकी कॅन हा शब्द सगळ्यात समोर घ्या. कॅन माय बुक्स बी कॅरीड अपस्टेअर्स बाय यू. पहा दिलेलं वाक्य होतं कॅन यू कॅरी माय बुक्स अपस्टेअर्स, याचं पेशवेज होईल कॅन माय बुक्स बी कॅरीड अपस्टेअर्स बाय यू. असा पर्याय तुम्हाला दिसला तर ते आपलं काय अचूक असं उत्तर आहे. आता या वाक्याचं पेशवेज बघूया. डिड यू इन्फॉर्म हिम अबाउट द तिकीट. वाक्याची सुरुवात डिड हेल्पिंग वर्बने झाली. वाक्य सिंपल पास्ट टेन्स आहे. वाक्यामध्ये काय काय दिले पहा, सब्जेक्ट दिलाय, वर्ब दिले, ऑब्जेक्ट दिले, आणि हा रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स आहे प्रिपोजिशनच्या पुढचा. मग एवढ्याच पेशवेज करा. डीड म्हणतं की सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्सचे पेशवेचे नियम डोळ्यासमोर आणा. काय नियम आहेत, आधी घेतात ऑब्जेक्ट, सिंपल पास्ट टेन्सचे पेशवेचे नियम, त्यानंतर वॉज घेतात किंवा वेअर घेतात, त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घेतात, आणि शेवटी बी वाय बाय नंतर सब्जेक्ट घेतात द्वितीय विभक्तीत. हे नियम डोळ्यासमोर आणा आणि करा पेशवेज. तुमच्याकडे हे नियम आहेत, मी शिकवले आहेत, ते लिहून घ्या. चला आता आधी घ्यायचं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कोण आहे, हिम. हिमची प्रथमा विभक्ती काय होती, ही. त्याच्यानंतर बघा बीचं भूतकाळ रूप घ्यायचं वॉज, त्यानंतर घ्यायचं थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब, आणि आता थांबायचं. आता हा जो रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स आहे तो इथे लिहा. अबाउटला अबाउट, ला द, आणि तिकीटला तिकीट. तर हे झालं वरील वाक्याचं पेशवेज. पण हे अंतिम उत्तर नाही, कारण का दिलेलं वाक्य होतं प्रश्नार्थी, तुमचं उत्तर आलंय विधानार्थी. याला प्रश्नार्थी बनवा. आधी घ्या वॉज, नंतर ही इन्फॉर्म्ड, तर अशा रीतीनं वाक्यातील हेल्पिंग वर्ब शोधायचं, सगळ्या समोर आणून लिहायचं, आणि वॉज ही इन्फॉर्म्ड अबाउट द तिकीट, हे याचं काय होईल, पेशवेज होईल. तर बघा आपण एकूण 5 वाक्यांचं पेशवेज पाहिलंय. एक माझ्या मनचं एक वाक्य दिलं होतं आणि 4 परीक्षेला आलेली वाक्य दिली होती. तर या वाक्यांचं पेशवेज असं करतात. तर मित्रांनो, व्हर्बल क्वेश्चनचं पेशवेज असो, KWS टाईप क्वेश्चनचं पेशवेज असो, कुठल्याही प्रकारच्या विधानार्थी किंवा प्रश्नार्थी वाक्याचा पेशवेज करत असेल तर आपल्याला टेन्स कळणं गरजेचं आहे त्या वाक्याचा. तर मला वाटतंय तुम्हाला आज जो टॉपिक शिकवला आहे त्याची बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळी माहिती दिली, इत्यंभूत माहिती दिली. हा मला माहीत आहे की एवढे शिकवून देखील बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टींचं कन्फ्युजन असेल, कारण का त्यांचा बेस जर पकार नसेल ना, बऱ्याच गोष्टी तुम्हाला आणखी क्लिअर झाल्या नसतील. तर मला सांगू शकता तसं, आणि मला विचारू शकता. मी तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईन. कॉमेंटमध्ये हे प्रश्न विचारू शकता. आणि मित्रांनो, आणखी गंमत सांगतो, ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या बेसिक गोष्टींचे व्हिडिओ मी आधी माझ्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. प्लेलिस्टमध्ये जाऊ शकता. हेल्पिंग वर्बची माहिती आहे सगळ्या प्रकारच्या. त्यानंतर इतकंच नाही, MPSCनं विचारलेले सिनोनिम अँटोनिम पण आहेत. IBPSनं विचारलेले सिनोनिम्स अँटोनिम्स अँड वन वर्ड सबस्टिट्यूशन आपल्याला घ्यायचे आहेत, बरोबर नाही. पण मला काय सांगायचं, टेन्सेस सुद्धा तिथं सगळ्या प्रकारचे मी अपलोड केले आहेत. तुम्ही काय करू शकता, जाऊ शकता
ही सगळी माहिती तिथं तुम्ही वारंवार पाहू शकता. मग तुम्हाला हा टॉपिक सुद्धा छान रीतीने येईल. उद्याच्या तासिकेमध्ये आपण पॅशवेज ऑफ WH टाईप क्वेश्चन्स पाहूया. पहा, पॅशवेज ऑफ काय करूया, WH टाईप क्वेश्चन पाहूया. आपण फक्त या तासिकेमध्ये इथपर्यंतच येऊ शकलो, बरोबर आहे. थांबतो मी इथं. सगळ्यांना शिक्षक होण्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.